कुठलाही ट्रोलर जर काही बोलला कुठल्याही अभिनेत्रीला तर थेट इकडे तू जर बघितलंस तर थोडेसे माझे गाल वरती आलेले आहेत. थोडंसं मी जरा वेट पुट ऑन केलं बट फॉर हेल्थ रिझन्स. आणि प्लॅनेट लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज आली आहे विक्रांत आचरेकर प्रेझेंट्स आंबा महोत्सवमध्ये. तुम्ही सगळेच फुटेजेस ऑलरेडी बघितले आहेत. किती सुंदर आणि किती मोठा कार्यक्रम आहे हा. आणि माझ्याबरोबर एक खूपच गोड गोंडस आणि सुंदर अभिनेत्री आहे विच इज ऑफकोर्स मानसी नाईक. हॅलो, शी इज जस्ट नॉट अन ॲक्ट्रेस बट शी इज ऑल्सो अ व्हेरी 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 गुड फ्रेंड ऑफ माइन. तिने एका फोन कॉलवरती माझ्या इथे आली आहे आणि आज आपण भरपूर गप्पा गोष्टी मारणार आहोत. सो आम्ही भरपूर ऑलरेडी खाऊन घेतलं आहे, भरपूर टेस्टिंग झाली. आमच्यासोबत विक्रांत आचरेकर सुद्धा आहेत आणि त्यांचाच हा इव्हेंट आहे. आणि आता आपण पुढे जाऊन ना भरपूर स्टॉल्स एक्सप्लोअर करणार आहोत. काही आपण सिक्रेटसुद्धा मानसीचे जाणून घेऊया. सो आय थिंक लेट्स गो. चला. नाईस. हा सिंधुदुर्गमधला ब्रँड आहे. याचं नाव सिंधुद्योग दिलं कारण सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्गमधले उद्योग. सो मला आत्ता कळलं की तू सुद्धा एक इन्फ्लुएन्सर आहेस. अरे वा. सो व्हॉट वुड यू लाईक, काय जास्तीत जास्त तू दाखवत असेस तुझ्या चॅनलवरती? जास्त मी मालवणी लँग्वेज प्रमोट करते. सो तू मालवणची आहेस, करेक्ट? मग तू मला आत्ताच्या आत्ता एक काहीतरी छोटंसं शिकव जेणेकरून मी पण पटकन शिकेन आणि लोकांना कळेल मी काय बोलते. ओके, तुम्हाला वाक्य ते मराठीमध्ये मी ते तुला मालवणीमध्ये सांगते. माझं नाव मानसी नाईक आहे. माझं नाव मानसी नाईक असा. असा नाकातून बोलायचं? काय बोलतो? ओके, ओढून बोललास तरी चला. नो, आय थॉट आय शुड आस्क. हेल काढून बोलायला लागेल. असा असं. माझं नाव मानसी नाईक असा. माझं नाव मानसी नाईक असा. आणि आणखी एक बोल, म्हणजे आपल्याला आपण सोशल मीडियावरती आपल्याला लोक काही ना काहीतरी बोलत असतात, ट्रोल करत असतात. मग त्यांना आपल्याला तुझ्या बापाशीचा काय जाता. आय लाईक दिस. वेट वन सेकंड, आय एम गोना डू दिस. व्हाट? तुझ्या बापाशीचा काय जाता. तुझ्या बापाशीचं काय जातं? जाता. म्हणजे तुझ्या वडिलांचं काय जातं. मी काही करेन. आय एम गोना रिमेंबर यू एव्हरी टाइम. कुठलाही ट्रोलर जर काही बोलला कुठल्याही अभिनेत्रीला तर थेट इकडे 1 2 3 गो. तुमच्या बापाशीचं काय जाता. ऑलराइट, दॅट्स कूल. व्हेरी नाईस यार, अमेझिंग इनिशिएटिव्ह. मस्त. भरपूर पदार्थ आहेत आणि भरपूर व्हरायटी आपल्याला बघायला हे फणसाचं आहे ना? हे फणसाचं आहे. सो FYI, फणस इज माय फेवरेट फ्रूट. मग तुला पाहिजे का टेस्ट करायला? थँक्यू आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. अँड आय थिंक यू हॅव अ झिस्ट इन यू. मेक इट अ मार्क. आय एम टेलिंग यू. या. सो तुला कसं वाटलं इथे येऊन इन जनरल? लाईक खूप छान वाटलं. माणसात आल्यासारखं वाटलं कारण कुठेतरी कामाच्या निमित्ताने कधी असा योग मिळत नाही. आणि एकदा आम्ही कसं कॅमेराच्या समोर गेलो की प्रेक्षक वर्गाला भेटण्याचा खूप कमी योग असतो तसा. आणि कुठेतरी असा चान्स मिळतो की जिकडे आम्ही 1 on 1 एकमेकांशी बोलू शकतो. जरा एक हलकं फुलकं एक जी ती मजा असते ना, यु नो, त्यांच्याबरोबर स्पेंड केलेला टाईम हा कधी पण मेमोरेबल असतो. आणि ॲज यू नो मला हे करायला आवडतं. म्हणजे आय लव्ह टू बी रिअल देन रील. करेक्ट. सो तुला इकडची एनर्जी कशी वाटली आणि पूर्ण म्हणजे बेसिक आंबा महोत्सव पूर्ण कसा वाटला तुला? खूप सुंदर वाटला. आणि जसं आपण त्या सीझनमध्ये आहो आणि म्हणजे एनर्जी म्हणशील तर इथे आल्यानंतर माझी एनर्जी डबल झाली. कारण येण्यापूर्वी माझं असं होतं की आंबा म्हणजे आंब्याच्या निगडीत काय काय असेल. कारण मी पहिल्यांदा आंबे महोत्सवात खरं तर म्हणजे असं म्हणू शकतेस की माझं हे पदार्पण आहे. कारण मी आज त्या जगात लहानपणापासून कुठल्याच आंबे महोत्सवात तशी गेले नाही. पुण्याची असून सुद्धा कधीच नाही गेली. कधीच नाही. फर्स्ट आंबा महोत्सव, फर्स्ट एव्हर. कारण खरं तर घरात पेटी किंवा आंबे आणण्याची जिम्मेदारी ही बाबांची आहे, नाहीतर भावाची, नाहीतर दादूशी. येस. पण बाबा जास्त करून. तर जरी मी पुण्याची असेल तरी मला खूप लाज वाटते हे बोलायला की मी कुठल्याच आंबे महोत्सवात जाऊ नाही शकले.
पण आता मी कुठलंही कारण देणार नाहीये. आज मी पदार्पण केलंय, त्यानंतर ते बोललेच आहेत की दरवर्षी मी इथे येणार आहे आणि पेटीही देणार आहे. आणि दरवर्षी मी सुद्धा इथे येणार. हा, तर आपण दोघी इकडे यायचं. तुला आंबा किती आवडतो? आवडतो, भरपूर आवडतो. भरपूर आवडतो. पण आंब्यापेक्षा म्हणजे आंबा एकतर कापी म्हणतो ना आपण. कापी आणि एक आमरस असतो. मला आमरस आवडतो. त्यासाठी सुद्धा एक पुढे आपल्याकडे एक डाएट आमरस आहे, त्यावर आपण नंतर जाऊ. डाएट आमरस, डाएट आमरस विदाउट शुगर वाला. आयरनी. आयरनी या. समुद्रकाठीचे झाडं आहेत ना, त्याचा आहे हा मीराबंदर आंबा. It's amazing. It's not just good, it's very good. पण हो, वा. This should be a cheers. This should be a cheers, please. Amazing आहे. Wow. आणि तुला माहिती आहे का, मगाशी मी तुला सांगितलं की तुला इथे डाएट आमरस सुद्धा मिळेल. तर ह्यांच्याकडे ना नो शुगर आमरस आहे. डाएट आमरस काय असतो? Sugar free. Yes. You have amazing options here. I know. आणि आमरस इज लाईक माय फेवरेट. सो आम्ही ना इथे वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याच्या गोष्टी खातोय. ओके. सो तुला ती एक पहिली आठवण आठवते का जेव्हा तू पहिल्यांदा आंबा टेस्ट केलेलास? पहिल्यांदा आंबा टेस्ट केलेला, फारच सोपा प्रश्न आहे. पण तुला आठवतं? कारण का मला नाही आठवत ग, जेव्हा मी नाही, मला पण नाही टाइम असं. पण एक गोड किंवा अशी मजेदार मेमरी तुझी आंब्यासोबतची? मेमरी माझी दरवेळीस होते, कारण मजा अशी असते की हे बघ, आपल्याकडे भरपूर सारे फ्रूट्स आहेत. पण माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की आंबा खाताना जे हात आणि असं तोंड मस्त जे काही केसरी होतं आणि गोडवा जो काही तोंडाला लागतो, आणि जोपर्यंत दोघं तिघं बोलत नाहीत अरे इथे जरासं लागलेलं आहे, तोपर्यंत मला असं वाटतं आंबा खाल्लेला वाटत नाही. आपण आणि एक्झॅक्टली खाऊच शकत नाही. यू कॅनॉट यू नो बी लाईक ऑल ओ माय गॉड असं नाही. आंबा असा तो हात भरायलाच पाहिजे मस्तपैकी. आणि आय लव्ह डुईंग दॅट. So I love doing that. I love the side of Mansi Naik. I feel की she likes to be messy. तिला असं थोडं खरखटं करून तिला आवडतं खायला. बरोबर. सो आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुझ्या डाएट मध्ये ना नेहमी तू काय इन्क्लूड करतेस आणि आता कसा वर्कआउट करणार आहेस तू ही सगळी शुगर घालवायला? खरं तर तू जर बघितलंस तर थोडेसे माझे गाल वरती आलेले आहेत. ओह, इज इट? म्हणजे मी जेवढी बारीक होते पहिलं थोडंसं मी जरा वेट पुट ऑन केलं, बट फॉर हेल्थ रिझन्स. यू वर नॉट वेल? नाही, असं काही नाही आहे. मी जाणून बुजून बारीक झाले होते आणि थोडंसं त्याच्यात असंही कारण होतं की मी नॅचरली पण पटकन, म्हणजे माझं ना अंग थोडंसं चोरटं आहे, त्यामुळे कमी खाल्लं की मी बारीक दिसते आणि जास्त खाल्लं की मी तेवढीच छान आणि गुबगुबीत गोलू पोलू दिसते. माझ्यासारखी म्हणायचं आहे का तुला? सी लिसन, वी कम इन, आपण खाते पिते घर के वाटले पाहिजे. सो डाएटमध्ये खरं तर सध्या मी बॅलन्स करण्याचा प्रयत्न करते, पण कुठेतरी शुगर इनटेक आणि सॉल्ट इनटेक हा मी सध्या कमी केला आहे. ओके, शुगर आणि सॉल्ट. हो, आणि त्यातून पण माझं स्वतःचं असं सजेशन आहे की प्रत्येकाची बॉडी ही वेगळी असते, पण एक वेळ शुगर इनटेक कमी केला तरी चालतो, पण सॉल्ट एक अशी गोष्ट आहे ना की ती तुमच्या बॉडीला अशी ना तशी लागते. आणि खरं बघायचं झालं तर शुगर एक असं आहे की जे महाग आहे पण अंगाला घातक आहे, आणि सॉल्ट एक अशी गोष्ट आहे जे खूप स्वस्त आहे पण अंगाला गरजेचं आहे. हे जर आयुष्यात बॅलन्स केली ना गोष्ट तर खूप फरक पडू शकतो, कारण हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. आणि शेवटी कसं आहे की मला असं, मी आता अशा फेज ऑफ लाईफमध्ये आलेली आहे की सगळं खायचं, मस्त राहायचं, खूप खुश राहायचं, जग फिरायचं आणि खूप फोटोज पोस्ट करायचे. यू नो वेअर आय एम गोइंग, लेट्स गो. हे सगळे तिथेच काय येतात? सो मानसी, जगभरात तुझे लाखो चाहते आहेत. इंस्टाग्रामवर सुद्धा लोक सतत तुला भरभरून प्रेम देत असतात, कमेंट्स करत असतात, लाईक्स करत असतात. सो तुला असा कधी विचित्र फॅनचा अनुभव आला आहे का की एखाद्या ठिकाणी तू गेली आहेस आणि कोणीतरी येऊन तुला एक विचित्र अनुभव असा वियर्डसा एक फॅनकडून आलेला? त्रास म्हणायचं का तुला? त्रास म्हणू शकतो आपण, पण एक विचित्र जे तुला अगदी असं वियर्ड वाटलं असेल. अगदी मनापासून सांगायचं झालं तर माझा स्वतःचा असा एक्सपिरियन्स आहे की कुठलाच चाहता वर्ग, मग तो एक वर्ग असेल किंवा एक चाहता असेल,
तो कलाकाराला त्रास देऊच नाही शकत. हा, एक कलाकार मात्र युनिक आन्सर आहे. हो, कारण ह्याच्यात माझं स्वतःचं एक काहीतरी क्वांटम फिजिक्स आहे की प्रेक्षक वर्गाच्या कलाकाराला त्रास कधीच होणार नाही, पण ह्याच उलट जर एक कलाकार आपल्या अभिनयात किंवा कामात कमी पडला तर प्रेक्षक वर्गाला नक्कीच त्रास होऊ शकतो. कारण एक प्रेक्षक वर्ग जो असतो तो कलाकाराकडून खूप अपेक्षा ठेवून असतो. लाईक फॉर एक्झाम्पल, लोकांची अपेक्षा आहे की मी पडद्यावर दिसावं, मी चित्रपटात झळकावं किंवा स्टेजवरती आणखीन परफॉर्मन्सेस करावेत. आणि कधीकधी प्रेक्षक, आणि कसं आहे की एक कलाकार का असतो, प्रेक्षक वर्गासाठी असतो. तर कुठेतरी त्यांचं जे काही अपेक्षा असते, त्यांची जी अपेक्षा पूर्ण नाही झाली तर त्यांना का नाही त्रास होणार, आणि तो स्वाभाविक आहे. सो येस गाईज, दॅट्स इट फॉर टुडे. आणि मानसी नाईक, थँक्यू सो मच की तू आलीस. खूप बरं वाटलं एका कॉलवर तू आलीस. थँक्यू. खूप एन्जॉय केला आहे आजच्या या आंबा महोत्सवला. सो बेसिकली विक्रांत आचरेकर प्रेझेंट्स आंबा महोत्सव होता हा, आणि भरभरून आम्ही मजा केलेली आहे. आणि ह्याचे अजून छान छान रील्स आणि छान मस्त गप्पा गॉसिप बघायला विसरू नका. आणि प्लॅनेट लाईफस्टाईलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा. सो येस, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू. बाय. थँक्यू.